झोप येत असेल मग उभा राहून करायला पाहिजे, पण कसा करायला पाहिजे? ध्यानपूर्वक. आणि कधी कधी आपण इतके थकलेलो असतो की उभं राहून पण आपल्याला झोप येते, मग तेव्हा काय करायला पाहिजे? चालत करायला पाहिजे. आणि प्रभुपादांनी सांगितलंय की जर कधी कधी चालता चालता पण झोप असेल तर काय करायला पाहिजे? प्रभुपाद म्हणाले धावत जप करा, पण जप ध्यानपूर्वक होतोय का? प्रभुपादांना एका संन्यासी शिष्याने प्रश्न विचारला की प्रभुपाद, कधी कधी मी बघतो काय काय लोक ड्रायव्हिंग करता करता पण जप करतात, तर ते बरोबर आहे का? तर प्रभुपाद म्हणाले इट इज अ क्वेश्चन ऑफ एक्सपर्टीज. कोणाचं काय कौशल्य ते. मग प्रभुपादांनी उत्तर दिलं, तुला त्या संन्यासाला विचारतायत एका मडक्यावर 2 मडके ठेवता येतात का? तर म्हणे नाही. म्हणजे आमच्या भारतामध्ये गावातली जी बाई असते ती 4 मडकी ठेवते आणि हात वर ठेवतच नाही, अशी खाली असते आणि चालत जाते. ते 4 मडक्यांना बॅलन्स करते. जस्ट बिकॉज यू कॅनॉट डू इट दॅट डज नॉट मीन शी कॅनॉट डू इट. तुला ते जमत नाही म्हणजे त्याचा अर्थ तिला जमत नाही. तिने त्याच्यामध्ये कौशल्य प्राप्त केलंय. 4 मडकी एकावर एक ठेवून ती फास्ट चालते, तुला हळू चालताना पण खाली पडतं. तर म्हणून प्रभुपाद म्हणाले तुमचा जप नीट होतोय का याच्यावर लक्ष द्या. त्याचा जप तो तसा का करतोय त्याच्यावर लक्ष देऊ नका. त्याचं परमेश्वराशी काय नातं आहे आपल्याला माहिती नाही. त्यांनी त्याच्यामध्ये प्रावीण्य केलं असेल, आपण त्याच्या जपाबद्दल विचार करता करता आपला जप राहून जाईल. म्हणून महत्वाचं काय? जप कसा करायचा आहे? बसून बसून, उभं राहून, चालत चालत, धावत धावत, पण महत्वाचं आहे देवपूजा किंवा जप झाल्यानंतर पाणी पिऊन बाथरूमला जावे यामागे काय कारण आहे? पाणी पिऊन? मला कळलं नाही. ओके, पुन्हा एकदा बघा, मराठी माझं जरा कच्चं आहे. मी सांगू का प्रभूजी? हा. म्हणजे ग्रामीण भागामध्ये असं समज आहे, आपण कुठेही मंदिरामध्ये वगैरे गेलो किंवा असं हे जे काही केल्यानंतर आपण जर घरात वगैरे आलो प्रथम आपण पाणी घ्यायचं, एक समज आहे. ओके. त्यानंतर तुमच्या काही क्रिया करायच्या. ओके असं म्हणतात. ओके ओके. सो मी माझी समज सांगतो की बेसिकली आपण जेव्हा घराबाहेर जातो तेव्हा बाहेर रस्त्यावर चालतो, अशुद्ध काही गोष्टी असतात, तर पाय धुवायला पाहिजेत, हात धुवायला पाहिजेत, तोंड धुवायला पाहिजेत. त्याच्याने आपण शुद्ध झालो. पण पाणी पिण्याची गरज नाही, असं काही नाहीये, विशेष काही कारण नाहीये पाणी पिण्या. असं असेल की थोडं आपण बाहेरून येतो, थकवा येतो, तर लोक म्हणतात ना थोडं पाणी प्या, थोडं 2 मिनिटं बसा, ते असू शकतं. पण परमेश्वराशी काही संबंध नाही पाणी पिण्याचा. आहे वेळ आपल्याकडे? कृष्णमुरली प्रभू, जर आपल्याला थांबायचं असेल तर लगेच सांगा की थांबायचं आहे, मग आपण थांबूया आणि क्विज घेऊया. थांबूया. पण क्विज घेऊया सर. प्रश्न ओके. हा नाही, ठीक आहे, आपण हे वाचूया. श्रीमद भागवतच्या स्कंद क्रमांक 3 भाग क्रमांक 2 मध्ये वराहदेव व हिरण्याक्ष यांच्या युद्धाच्या दरम्यान 18व्या श्लोक मध्ये श्रीधर स्वामी यांचा उल्लेख आलाय. कृपया श्रीधर स्वामी विषयी थोडी माहिती द्याल का? कोणतरी चांगला भक्त आहे आपल्यामध्ये आणि अशा प्रकारे प्रश्न विचारणारे लोक खूप दुर्मिळ असतात. आपण नमस्कार करूया जे कोणी ते भक्त आहेत त्यांना. सो काल आपण चर्चा करत होतो की व्यास ऋषी यांनी सर्व वेद लिहिले आणि वेद लिहिल्यानंतर त्या वेदांचा एकदम सारांश रूपामध्ये वेदांत सूत्र लिहिलं. पण ते वेदांत सूत्र इतकं क्लिष्ट होतं समजण्यासाठी की व्यास ऋषींना पण समाधान नाही मिळालं. मग असमाधानी शिष्याला त्यांच्या गुरूंनी, नारद मुनींनी मार्गदर्शन केलं आणि सांगितलं तू असमाधानी काय आहेस? कारण तू परमेश्वराची स्पष्ट स्तुती नाही केलीस. तर परमेश्वराची स्पष्ट स्तुती लिहिण्यासाठी एक ग्रंथ लिही. तर मग वेदांत सूत्र, पण समाधान नाहीये. मग त्याच्यामध्ये समाधान प्राप्त करण्यासाठी प्रत्येक श्लोकामध्ये श्रीकृष्णांना उद्देशून तू ग्रंथ लिही. तो आहे श्रीमद भागवत. हे श्रीमद भागवत म्हणतात सर्व वेदरूपी समुद्राचा अमृत मंथन जेव्हा केलं, क्षीर सागराचं, त्याच्यातून अमृत निघालं. तर ते अमृत जे आहे ते सर्व ज्ञानाचं, सर्व वेदांच्या समुद्रातून निघालेलं अमृत आहे. तर व्यास ऋषींनी लिहिलं. जवळजवळ 800 वर्षाआधी एक श्रीधर स्वामी म्हणून एक वैष्णव भक्त होते. आपण 4 संप्रदायांबद्दल चर्चा केली, त्यामध्ये रुद्र संप्रदाय, शंकरजींचा संप्रदाय, त्याच्यामध्ये ते श्रीधर स्वामी येतात.
तर त्यांना परमेश्वराप्रती इतकी ओढ होती, त्यांचं लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यावर त्यांना नेहमी वाटायचं की मी परमेश्वराची सेवा करायला पाहिजे, पण त्यांना एक नेहमी ती जबाबदारी वाटायची, पत्नी आहे, मग पत्नीला सोडून कसं जायचं. मग पत्नी गरोदर झाली आणि गरोदर अवस्थेमध्ये त्यांनी पत्नींची काळजी घेतली आणि पत्नींनी एका मुलाला जन्म दिला आणि ज्या क्षणी मुलाला जन्म दिला त्या क्षणी माताजी या जगात सोडून निघून गेल्या. आता त्या लहानशा बाळाची जबाबदारी कोणावर आहे? त्यांच्यावर. तर यांना ऍक्च्युली परमेश्वराला समर्पित करायचं होतं, पण पत्नींच्या जबाबदारीमुळे त्यांनी संन्यास स्वीकार नाही केला आणि विचार करत होते की आता बाळ वगैरे जेव्हा होईल त्याची थोडी काळजी घेईन आणि त्याच्यानंतर संन्यास घेईन. आणि तेवढ्यात बाळ जन्मलं आणि आई निघून गेली. मग आता त्या बाळाची काळजी त्यांच्यावर आहे. मग आता म्हणत होते आता काय करायचं. तेवढ्यात त्यांनी काय बघितलं की एका पालीने अंडी दिली होती आणि त्या एका छोट्याशा लहानशा अंडातून एक छोटीशी पाल बाहेर आली आणि ती छोटीशी पाल अशी ती भिंतीवरून जाता जाता, ती तर एक्सपर्ट नव्हती, तर ती खाली पडली. ती छोटीशी पाल जेव्हा खाली पडली तिथे एक छोटासा एक किडा होता. आता त्या छोट्या पालीला किडे खाते ना पाल, तर तिला कोण शिकवणार, आई किंवा वडील. पण ती बिचारी खाली पडली आणि त्या आईला आणि वडील पालीला माहितीच नाही की ती खाली पडली बाळ. तर तो तिथेच होता जमीन भिंतीवर आणि ती छोटीशी जन्मजात नवीन पाल आहे ती खाली पडली आणि समोर एक किडा होता. तर त्या छोट्या पालीला कोणीही शिकवलं नव्हतं खायचं. तिने त्याची जीभ बाहेर टाकली आणि तर श्रीधर स्वामींनी ते बघितलं आणि श्रीधर स्वामींनी म्हणाले या बाळाला कोणी शिकवलं खायला. म्हणाले परमेश्वर सगळ्यांच्या हृदयात आहेत, परमेश्वर सगळ्यांची काळजी घेत आहेत, आपल्याला वाटतं की आपण काळजी घेतोय. ते जेव्हा त्यांनी उदाहरण बघितलं त्या क्षणी त्यांनी निर्धास्त केला मला जो संन्यास घ्यायचा होता त्यासाठी मी विचार करतो की माझ्या काळजीमुळे माझा परिवार जगतोय, पण यांची काळजी परमेश्वर घेतात. म्हणून त्या लहानशा बाळाला नातेवाईकांकडे दिलं आणि श्रीधर स्वामी संन्यास घेऊन निघाले. तर ते हे श्रीधर स्वामी आहेत. या श्रीधर स्वामींनी इतिहासात श्रीमद भागवतावर पहिली टीका लिहिली. कारण हे श्रीमद भागवत आहे हे व्यास ऋषींनी अमृत मंथन करून काढले, तर त्याच्यावर टीका करण्याची गरज नव्हती असं लोकांना वाटायचं. पण श्रीमद भागवताची जी संस्कृत भाषा आहे ही खूप उच्च स्तरावर आहे, तर ती समजावून सांगण्यासाठी पहिले व्यक्ती आहेत श्रीधर स्वामी ज्यांनी ती टीका केली. तर ते हे श्रीधर स्वामी रुद्र संप्रदायामधले. आणि या श्रीधर स्वामींच्याच संप्रदायामध्ये नंतर त्याच रुद्र संप्रदायामध्ये एक वल्लभ भट्ट म्हणून व्यक्ती होते आणि वल्लभ भट्ट पण एक खूप मोठे प्रचारक होते. तर ते एकदा श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला आले आणि म्हणाले मी श्रीमद भागवतावर स्वतःची एक टीका लिहिली आहे. टीका लिहिणं म्हणजे प्रत्येक श्लोकाला स्पष्टीकरण. जसे भक्ती वेदांत तात्पर्य आहेत, प्रभुपादांनी प्रत्येक श्लोकावर तात्पर्य लिहिले, तसं श्रीधर स्वामींनी तात्पर्य लिहिले होते पूर्ण भागवतावर. तर वल्लभ भट्ट आहेत त्यांनी पण तात्पर्य लिहिले पूर्ण भागवतावर आणि श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला आले पुरीमध्ये आणि म्हणाले माझी टीका ही श्रीधर स्वामींच्या टीकेपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून. तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी ते वैष्णव आचार्य आहेत वल्लभ भट्ट त्यांना म्हणाले जे स्वामींना नाही स्वीकारत, तर प्रकृती म्हणजे महिला जी आपल्या पतींना नाही स्वीकारत तिला मी मान्य नाही करत म्हणून. एका मुलाशी लग्न झालंय आणि ती मुलगी म्हणते मी याला माझा नवरा नाही समजत म्हणजे ती कोणाला नवरा समजते मग आता, तर तो प्रश्न आहे. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी इतकं तिखट उत्तर दिलं जर तू श्रीधर स्वामींच्या टीकेपेक्षा चांगली टीका लिहिली आहेस असं म्हणतोस तर मी कसं बघतोय त्याला की एका महिलेने आपल्या पतीला मला येऊन सांगते की मी माझ्या पतींना नाही मानत म्हणून. तर तुम्हाला कळलं काय म्हणतात श्री चैतन्य महाप्रभू. तर अशा प्रकारे वल्लभ भट्टला श्री चैतन्य महाप्रभूंनी एवढं तिखट उत्तर दिलं आणि म्हणाले श्रीधर स्वामी हे नेहमी वंदनीय आहेत, पूर्व आचार्य हे नेहमी वंदनीय आहेत. त्यांनी त्यावेळेस श्रीमद भागवतावर तात्पर्य दिले म्हणून आज जगाला श्रीमद भागवत कळत आहे. आणि जो श्रीधर स्वामींच्या टीकेबद्दल असं बोलतो की माझी टीका त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याला मी निम्न चारित्र्याची बाई समजतो. तर असा आदर श्री चैतन्य महाप्रभूंनी श्रीधर स्वामींना दिला. हरे कृष्ण. काळजी घेतली असं हे ऐकताना आपल्याला किती संदिग्धता निर्माण होते की आपण ऍज अ पॅरेंट आपण म्हणजे
कसं डिसाईड करणार की नाही यांना माझी गरज आहे किंवा बंद बघून घेतील, किती अवघड आहे ठरवायला. येस, माताजींनी एकदम संवेदनशील प्रश्न विचारलाय आणि मी विचार करतो कोणीतरी हा प्रश्न विचारेल. जसं आपण रूप सनातन यांच्याबद्दल चर्चा करत होतो की आपण बघितलं की त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वर स्वतः येऊन म्हणतायत की मी इथे, मला काढ बाहेर. आपल्यामधून कोणाला असं स्वप्न पडलंय? आपल्यामधून स्वप्न पडतं की आज मंगल आरती आहे, ये जरा बाहेर काढते, बाहेर काढलंय आणि कोणतरी पूजा पण. सो एक आहे माहिती पाहिजे की हे कुठल्या स्तरावर आहेत, आणि एक आहे की आपली वास्तविकता पण माहिती पाहिजे. जर आपण केवळ आपल्या वास्तविकतेवर फोकस केलं तर मग ना उच्च ध्येय नाही राहत जीवनामध्ये. मग आपल्याला वाटतं आपण जिथे कुठे आहोत कम्फर्टेबल आहोत. मी किती माळा करतोय? 16 करतोय. वा, माझी बहीण नाही करत, माझी आई नाही करत, माझे वडील नाही करत, माझे मित्र नाही करत, माझे चुलत भाऊ तर अजिबात माळा करत. मी 16 माळा, अजून काय पाहिजे जीवनामध्ये? पण जेव्हा आपण इथे येतो तेव्हा या माताजींना बघतो आणि म्हणतो 30 वर्षांपासून मी सेवा करते आणि माझ्या मनामध्ये फक्त एकच विचार आहे, जे कोणी इस्कॉनचे भक्त येतात त्यांना करा. मग ते 16 माळांच्या पलीकडे पण काहीतरी आहे. तर म्हणून 2 टोक आहेत. एक म्हणजे फक्त माझ्या वास्तविकतेवर खूप फोकस करायचं आणि माझ्या व्यतिरिक्त कुठे लक्ष नाही द्यायचं. मग जीवनामध्ये काही ध्येयच नाही राहत. असं वाटतं की मी परिपूर्ण अवस्थेला गाठलंय, कमीत कमी कागदी जे काही लिहिलेलं आहे त्यानुसार मी आहे. दुसरं एक टोक आहे की आपली वास्तविकता बघायचीच नाही आणि फक्त मोठे मोठे उदाहरण वाचायचे किंवा असे मोठे मोठे चारित्र्य वाचायचे आणि नेहमी डिप्रेशनमध्ये जायचं. हे कुठे आहेत? मी कुठे आहे? माझं काय अस्तित्व आहे? मला स्वप्न पण येत नाहीत, जे येतात ते पण चुकीचे येतात. माझे माळा करताना पण दुसरे विचार येतात. त्यांना भगवंत म्हणतात की मला बाहेर काढ, मी काय करू? मी दीक्षा पण घेत नाही. हे काय, नुसतं तिथे फोकस करायचं, त्याच्याआधी आपण डिप्रेशनमध्ये जातो. आणि याच्यामध्ये जर फोकस केलं तर आपण खूप गर्विष्ठ होतो की मी खूप मोठा आहे. आणि बॅलन्स आहे की आपली वास्तविकता पण माहिती पाहिजे, पण ध्येय माहिती पाहिजे. ध्रुव तारा माहिती पाहिजे ना. जीवनामध्ये ध्रुव ताराच माहिती नाहीये, मग उत्तर दिशा कुठली हेच माहिती नाही. मग दक्षिण पण बरोबर आहे, पूर्व पण बरोबर आहे, पश्चिम पण बरोबर आहे, तर ध्रुव तारा माहिती पाहिजे. तसं हे जे श्रेष्ठ भक्त श्रीधर स्वामी वगैरे, त्यांना ते बरोबर ते उदाहरण दिसणं. आता मी तुम्हाला एक गंमत प्रश्न विचारतो, लाईटली त्याचं उत्तर द्या, एकदम सिरियस होऊन उत्तर देऊ नका. तुम्ही किती वेळा पाल पडताना बघितलीये? खरं खरं सांगा. नाही, अरे किती वेळा पाल पडत असते अशी, पण किती वेळा ती पाल पडताना आपल्याला हे लक्षात आलं की ह्या पालीला खाली पडली पण ती मेली नाही, म्हणजे कोणतरी काळजी घेत आहे ना तिची. हे कुठे येतं आपल्याला? तर हे डोळे, तेच डोळे जे श्रीधर स्वामीचे डोळे होते. न्यूटन आहे, न्यूटन, ठीक आहे, आयझॅक न्यूटन झाडाखाली बसला होता, वरून एक सफरचंद पडला, सफरचंद डोक्यावर पडला आणि तो खाली पडला. तुमच्यातून किती लोकांच्या डोक्यावर छोटं फळ काहीतरी किंवा कुठल्या तरी पक्ष्याचा प्रसाद पडलाय? पडलाय ना? किती वेळा तो प्रसाद पडला? जर कुठलीही वस्तू वरून खाली पडते म्हणजे गुरुत्वाकर्षणाची शक्ती असते. मग त्या गुरुत्वाकर्षण शक्तीला शोधला आहे ना, G=9.81 मीटर पर सेकंड. हे न्यूटनलाच असं काय कळलं? म्हणजे एक असते घटना जे घडतात त्याची दृष्टी, आणि एक असते त्या दृष्टी मागे तत्व काय हे समजून घ्यायचं. तर हे जे श्रीधर स्वामी आहेत, एवढे उच्च पराकाष्ठेचे भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत. ती पाल पडते, आपण पण बघितली, पण ती पाल पडल्यावर आपण तिला बाजूला करणार. त्यांनी बाजूला नाही केलं, त्या उदाहरणाला हृदयामध्ये घेतलं आणि म्हणाले परमेश्वर काळजी घेत आहेत म्हणून. तर जर खरोखर आपण तितके प्रामाणिक आणि आपण तिथे शुद्ध असू ना, तर श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये काय म्हणतात? ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. श्रीकृष्ण हृदयातून मार्गदर्शन करतात. तो इतका तुमचा चांगला प्रश्न आहे की मग संदिग्धता येते, मग मी काय करू? मी माझ्यावर अवलंबून असलेल्या भक्तांची काळजी घेऊ की मी म्हणू नाही भगवंत काळजी घेतात? आपण प्रामाणिकपणे आपल्या मनामध्ये डोकावून बघायला पाहिजे, माझं ते स्तर आहे का? की तुमच्याबद्दल एकाबद्दल नाही बोलत आहे, मी माझ्याबद्दल बोलतोय. मी माझ्या घरातल्या लोकांना सोडून निघून गेलो श्रीधर स्वामींसारखं. तिथे गेल्यावर 20 किलोमीटर नंतर मनात जर विचार आला, अरे पण आज त्याला दुपारी जेवायला मिळालं असेल का? मग मी त्या स्तरावर नाहीये. मग माझं ते जे सोडून गेलं ते फक्त दाखवायचा फुगा आहे, तो ते त्या फुग्यावाल्याचं घड्याळ आहे, ते खोटं घड्याळ आहे ते. श्रीधर स्वामी जे गेले ते गेले, मग सनातन गोस्वामी जे गेले ते गेले, मग मागे वळून नाही बघितले. तर खरोखर ना तसं करण्यासाठी एक पूर्व साधना लागते, एक पूर्व तसं एक आचरण लागतं. तर ते न करता असं आपण एक फक्त झेप घेतली. हनुमानजी भारतामधून जेव्हा झेप घेतात तेव्हा लंकेमध्ये जाऊन पडतात. दुसऱ्या कुठल्या वानराने जर झेप घेतली असती तर काय झालं असतं?
तर तेव्हा ती चर्चा झाली. 80 योजन दूर होता लंका, 80 योजन दूर होता. तर एकाला विचारलं, अरे तू पण उड्या मारतोस, तू किती मारशील? मी 10 मारू शकतो. 10 मारू शकतो, पण हे 80 आहे. तुला तू किती करू शकतो रे? मग मी 30 पर्यंत जाऊ शकतो. तू किती? 60. तो म्हणजे 70. मग अंगद होता. अंगदला विचार, तू किती करू शकतो? अंगद वालीचा मुलगा होता, यंग होता. अंगद म्हणतो मी 80 करू शकतो. म्हणतो अरे मग तू जाऊ शकतो, पण म्हणतो मी परत नाही येणार. मी एकदा गेलो की परत नाही येणार, माझ्याकडे तेवढी शक्ती आहे. मग तू नाही, तो 30, तो 40, तो 50, तो 80, पण येशील नाही. तिकडे जाऊन काय फायदा आहे? मग हनुमानजी बिचारे गप्पा बसले होते इकडे. मग जांबवान होते. मग जांबवाननी म्हटलं, अरे तुम्ही सगळ्यांना विचारताय, हनुमानना विचारलं. मग हनुमान म्हणतो मला नाही जमणार. मग हनुमानाला सांगितलं, लहानपणी तुझ्यामध्ये किती शक्ती होती माहितीये? तू सूर्याला खायला गेला होतास आणि तुला मग हनवटीवर इंद्राने वज्र मारला होता, म्हणून तुझं नाव हनुमान आहे. म्हणून तू खाली पडला असता. तेव्हा ऋषी मुनींना पण तू भरपूर त्रास दिलेला आहे. तर ऋषी मुनींनी तुला शाप दिला होता, सगळ्या शक्ती विसरशील. आणि मग हनुमानाला ते आठवण करून देत. हनुमान म्हणतो मी 80 जाईन पण, येईन पण, आणि तिथे थोडा सिनेमा पण दाखवेन त्या लोकांना. सो जी गोष्ट हनुमानाला जमते ती सगळ्यांना नाही जमत. म्हणून जी श्रीधर स्वामींना जमते, आपण एक त्याच्यातून शिकायला पाहिजे की हे किती महान भक्त आहेत आणि यांची काय परमेश्वर अवलंबून आहे. पण आपण तसं करणं गरजेचं नाहीये. पण एक ध्रुव तारा आपल्याला माहिती पाहिजे, आणि तो ध्रुव तारा प्राप्त करण्यासाठी त्यांनी जे त्याच्या आधी जीवन जगलेत, जसं मी म्हणत होतो, नेहमी तेच मनातल्या मनात मनन करायचे की मला संन्यास घ्यायचा आहे, मला परमेश्वर अवलंबून जीवन जगायचं आहे. तसं वर्षानुवर्ष ते पवित्रता आली आहे त्यांच्यामध्ये. तर आपण काय करायचं, आपल्या हृदयामध्ये डोकावून बघायचं की माझ्यामध्ये तेवढी शक्ती आहे का, आणि प्रामाणिकपणे विचारायचं. हा प्रत्येकाचा स्वतःचा कॉल आहे. जर असं वाटलं की माझ्यामध्ये ते नाहीये, मग आपण परमेश्वराच्या भक्तांची, आपल्या परिवारामध्ये ज्यांनी जन्म घेतलाय, ते परमेश्वराचा मुलगा आहे, परमेश्वराची मुलगी आहे, त्यांची आपण खूप छान काळजी घेतली पाहिजे. आणि परमेश्वराला म्हणायला पाहिजे, मी माझ्या मुलांची, मी माझ्या बहिणीची, मी माझ्या सगळ्या नातेवाईकांची काळजी घेते, तुमचे अंश आहेत म्हणून. ममई वांशो जीव लोके. तर म्हणून जरी ते आपल्या शरीरातून त्यांचा जन्म झाला असेल, पण आपण नेहमी म्हणायला पाहिजे हे श्रीकृष्णांचा मुलगा आहे, ही श्रीकृष्णांची मुलगी आहे. त्या भावनेने जर आपण आपल्या परिवारातल्या लोकांची जरी काळजी घेतली तरी ती वैष्णव सेवा आहे, आणि त्यातून आपण शुद्ध होऊ. सो बेसिकली ट्राय टू सी आपली जे बायोलॉजिकल फॅमिली आहे त्याला पण आपण स्पिरिच्युअल फॅमिली म्हणून बघायला पाहिजे की हा जो जीवात्मा आहे हा पण श्रीकृष्णांचाच अंश आहे. तर आपलं या जगातलं नातं बहीण भाऊ असेल, पण जेवढं आपण आध्यात्मिक स्तरावर त्यांना बघू, श्रीकृष्णांचा मुलगा आहे, आपण त्या बहाण्याने जर आपण त्या दृष्टीने जर आपण त्यांच्याशी नातं ठेवलं, तर आपण तथाकथित ऐहिक नाती जोपासताना पण आपली आध्यात्मिक प्रगती चालू आहे. तर एक दिवस येईल आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये कधीतरी, जेव्हा आपल्याला वाटेल की आता मी त्या उच्च स्तराला गाठलंय की खोल विश्वास आहे, मी काळजी घेतच नाहीये, परमेश्वर काळजी घेतात. आणि जेव्हा ते नैसर्गिक स्वाभाविक रूपाने आपल्या हृदयामध्ये येईल, त्या दिवशी आपण जर करू, तर आपण जेव्हा जाऊ तेव्हा परत 20 किलोमीटर परत फिरून मागे नाही येणार आपण. ऍक्च्युली आपण त्या प्रवासाला पुढे निघून जाऊ, पण ते नैसर्गिक यायला पाहिजे. तेव्हापर्यंत आपण साधना भक्ती आपले जे काही कर्तव्य आहे त्याला कृष्णाईज करू शकतो. आणि त्या परिस्थितीतच पण असे डिसिजन्स असतात की आपण काय म्हणून त्यात नाही करणार आहे, पण काही गोष्टींचा तो बॅलन्स करणं गरजेचं. तर तेव्हा पण प्रायोरिटी बरोबर. तर प्रत्येक जेव्हा निर्णय असा घ्यायचा आहे आणि असं वाटतं की संन्यास म्हणजे टोक झालं, बरोबर, आणि आसक्ती एक टोक आहे, आणि त्याच्यामध्ये आहे की थोडं त्यागाची भावना आणि थोडी आसक्तीची भावना, जबाबदारीची भावना. तर ते करताना ना वारंवार आपल्या हृदयामध्ये डोकावून बघायला पाहिजे, मला आतमधून आवाज काय येतोय, आतमधून आवाज येतोय की नाही जबाबदारीने वाग, सोडू नको, त्याग करू नको, तर जबाबदारीने वागायला पाहिजे. आणि जर आतमधून येतोय की नाही ते त्यांचं बघून घेतील. कारण कधी कधी लक्षात येतं अति काळजी पण लोकांना त्रासदायक ठरते. लोक म्हणजे एवढी काळजी घ्यायची गरज नाहीये, आता मी मोठा झालोय. मग तेव्हा आपल्याला पण समजायला पाहिजे की माझी काळजी आता त्या व्यक्तीला काळजी नाही वाटत आहे, माझी काळजी आता त्या व्यक्तीला इंटरफेरन्स वाटते. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतं, जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला काळजी हवीशी वाटते, आणि नंतर जेव्हा आपल्याला पंख फुटतात तेव्हा आपल्याला तीच काळजी, तोच काळजी देणारा व्यक्ती आपल्याला वाटतो तू हस्तक्षेप खूप करतोस माझ्या जीवनात आजकाल. तर हे आईंना पण ऐकायला लागतं, हे वडिलांना पण ऐकायला लागतं, आणि हे मार्गदर्शकाला पण ऐकायला लागतं.
जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणाला मार्गदर्शन देत असाल, तो आधी ज्याला ते मार्गदर्शन खूप गोड लागतं तो म्हणतो, प्रभूजी आता मी मोठा झालोय, आता मी माझे निर्णय स्वतः घेईन. मग तेव्हा समजायला पाहिजे की आता थोडी त्यागाची भावना पण यायला पाहिजे. तर असं मनात प्रामाणिकपणे ना विचार करायला पाहिजे. आणि ते मनात डोकावणं जे मी म्हणतोय खूप महत्वाचं आहे. कारण त्यावेळेस जर आपण दुसऱ्यांकडून सल्ला घेतला, त्या व्यक्तीला आपली परिस्थिती नाही माहिती, आपल्या मनात काय चाललंय ते केवळ आपल्याला माहिती आणि परमात्म्याला माहिती आहे, त्या शेजारच्या व्यक्तीला नाही माहिती. तर म्हणून नेहमी आपण त्याच्यामध्ये एक शॉर्टकट काढतो. आपण ना आपल्या मनात डोकवत नाही, आपण याला विचारतो त्याला विचारतो, पण त्यांना आपल्या हृदयाला ऍक्सेस नाहीये. तर खूप शुद्ध व्यक्ती असेल तो तुमच्या हृदयात डोकावून तुम्हाला सांगेल की तुमच्या जीवनामध्ये या परिस्थितीमध्ये हे चांगलं आहे. नाहीतर मोस्टली देर इज अ चान्स की तुम्हाला त्यावेळेस जे उत्तर योग्य उत्तर आहे ते कदाचित ते देऊ नाही शकणार. तर म्हणून स्वतःच्या हृदयामध्ये डोकावायला पाहिजे. आणि स्वतःच्या हृदयामध्ये डोकावण्यासाठी एक महत्वाची गरज आहे, प्रामाणिक साधना पाहिजे. जर आपली प्रामाणिक साधना असेल तर जेव्हा आपण मनामध्ये डोकावतो तेव्हा ऍक्च्युली लक्षात येतं की या क्षणी परमेश्वर मला काय सांगतात, असं करू नकोस, असं करू नकोस, असं कर, असं कर. तर तो परमेश्वराचा जो शांत असा आवाज आहे, मंद असा आवाज आहे परमेश्वराचा. परमेश्वर जास्ती जोरात बोलत नाहीत, असं करू नकोस, असं केलंस तरी योग्य राहील. तर आपल्या या वादविवादाच्या, एवढ्या सगळ्या धावपळीच्या आणि एवढ्या मनामध्ये जो वादळ असतं त्या आवाजामध्ये परमेश्वराचा जो सूक्ष्म सौम्य आवाज आहे तो अनेक वेळा दाबला जातो. कुठला आवाज येतो ऐकू? काय आवाज आहे हा? पंख्याचा आवाज आहे. बरोबर. पण मी जेव्हापर्यंत बोलू तेव्हापर्यंत ऐकू ना. तर जेव्हा साधनेमध्ये ऍक्च्युली आपण ना हा आता काय करणार आहे, माझ्या पगाराचं काय होणार आहे, हे सगळं वादळ चालू असतं. यांनी असं का केलं त्याने. साधनेमध्ये आपण या सगळ्या वादळाला शांत करायला पाहिजे. ऍटलिस्ट 2 तास दिवसातले आपण श्रीकृष्णांसोबत पर्सनल टाइम आहे तो आपला. तेव्हा नोकरी, धंदा, प्रॉपर्टी, आरोग्य हे ते सगळं बाजूला ठेवून ऍक्च्युली श्रीकृष्णाचा संग करायला पाहिजे. आणि ती जेव्हा सवय लागते आपल्याला, 22 तास वादळ आहे पण 2 तास हातात माळ घेतल्यावर मग तेव्हा हा आवाज ऐकत मग श्रीकृष्ण म्हणतात हे नको करू, हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये. ते 2 तास जर दररोज आपण परमेश्वरासोबत शांत चित्ताने जर आपण संग केला तर तेव्हा तो जो सौम्य आवाज आहे तो ऐकू येतो. आणि मग तुम्ही जसं म्हणताय की जेव्हा परिस्थिती असते असं करू की तसं करू, असं केलं तर ते पण भागवतामध्ये त्याचे पण उदाहरण आहेत, याच्यामध्ये पण उदाहरण आहेत. विदूर आहेत, विदूर वारंवार सांगतायत असं नका करू, असं नका करू. त्यांनी ऐकलं नाही. मग एक दिवशी काय केलं, विदूर निघून गेले. आणि भीष्म आहेत, भीष्म पण वारंवार सांगतायत असं नका करू, धृतराष्ट्र असं नका करू. पण भीष्म शेवटच्या क्षणापर्यंत तिथेच थांबले. मग आपण विदुरासारखं बनायचं की भीष्मासारखं बनायचं? विदुर आणि भीष्म हे दोघेही शुद्ध भक्त आहेत. मग कोणाचं उदाहरण घ्यायचं हा प्रश्न आहे माताजींचा. ते त्याग कुठे करायचा आणि जबाबदारीने कुठे वागायचं. तर मग कुठल्या परिस्थितीमध्ये विदुराचं उदाहरण घ्यायचं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये भीष्माचं उदाहरण घ्यायचं हे कसं करणार ते परमेश्वरच सांगू शकतात. आणि त्यासाठी आपल्याला दररोज सांगितलंय की चॅन्टिंग करताना स्पेंड क्वालिटी टाइम विथ कृष्ण, स्पेंड क्वालिटी टाइम विथ कृष्ण. तो जो सौम्य आवाज आहे तो ऐकूयात. हरे कृष्ण. भगवंताचं नाम किंवा हरे कृष्ण महामंत्र हा संख्यापूर्वकच का घ्यायला पाहिजे? प्रभूजींनी एक प्रश्न विचारला की काल आपण बसमध्ये प्रवास करताना एका माताजींनी प्रश्न विचारला होता की आपण हरिनाम करतो तो संख्यापूर्वक का करतो. तर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आहेत, 16 माळा का करतो, संख्यापूर्वक का करतो. तर श्री चैतन्य महाप्रभू आहेत, त्यांनी फक्त 8 श्लोक शिकवणी आपल्याला दिल्या आहेत. बाकी सगळ्या शिकवणी रूप सनातन यांना तोंडाने दिल्या, पण लिखित स्वरूपामध्ये फक्त 8 श्लोक दिलेत. त्या 8 श्लोकामधला जो 3रा श्लोक आहे तो काय? त्रिणाद अपि सुनीचेन तरोर अपि सहिष्णुना अमानिन मानदेन. 3 गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणतात स्वतःला नेहमी तृणपातापेक्षा नीच समजा. तृणपाताला तरी काही व्हॅल्यू आहे, झाडू मारताना त्याला बाजूला करतात. आपण कोण आहे त्या तृणपातापेक्षा पण सुनीचेन, त्याच्यापेक्षा आपण खालच्या स्तरावर आहोत. तरोर अपि सहिष्णुना, एका झाडापेक्षा सहनशीलता वाढवायला पाहिजे. झाडावर काय काय करतात, त्याला कापतात, त्याच्यावर चढतात, कुत्रा त्याला प्रसाद देतो,
त्याच्यावर प्रियकर आणि प्रेयसी येऊन असं हार्ट काढतात आणि त्याच्यावर बाण काढतात, सगळं काही त्या झाडावर करतात. झाडाचं काय बिचारायचं? तरोर अपि सहिष्णुना. वारा, ऊन, थंडी, पाऊस, हिवाळा सगळं सहन करतो ऊन, आणि खाली काय देतो? सावली देतो. म्हणून म्हणतात तरोर अपि सहिष्णुना. आणि तिसरी गोष्ट म्हणतात अमानीन. स्वतः कधी मान सन्मानाची अपेक्षा नका करू आणि नेहमी दुसऱ्यांना मान सन्मान देण्यासाठी नेहमी तत्पर राहा. असं जर 3 गोष्टी आपण केल्या तर चौथी गोष्ट श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात कीर्तनीय सदा हरी. जर जिभेवर सतत आपल्याला हरिनाम पाहिजे असेल तर त्यासाठी या 3 गोष्टी आहेत. सहनशील बनायला पाहिजे, आपण कधी पण मान सन्मानाची अपेक्षा नाही करायला पाहिजे, आणि नेहमी समजायला पाहिजे मी तर एक छोटासा एक अंश आहे, माझी काय व्हॅल्यू आहे. तर श्री चैतन्य महाप्रभूंची आपल्या सर्वांना विनंती आहे की हे 3 सद्गुण जीवनामध्ये अंगीकार करायचे आहेत आणि अशा मानसिकतेमध्ये आपल्याला सदैव हरिनाम करायचा आहे. मग ते संख्यापूर्वक कशासाठी आहे? जर श्री चैतन्य महाप्रभू कीर्तनीय सदा हरी म्हणतात तर मग संख्यापूर्वक कशासाठी आहे? आपल्यामधून किती लोक एक दिवशी दुपारी जेव्हा जेवतात तेव्हा 1 चपाती खातात, आणि दुसऱ्या दिवशी 3.5 चपात्या खातात, आणि तिसऱ्या दिवशी अर्धी चपाती खातात, आणि 5व्या दिवशी 8 चपात्या खातात? असं आहे कोणी? एक आपल्या सर्वांचं ठरलेलं आहे म्हणजे 2 चपात्या लागतात, 2 भाकऱ्या तरी लागतात मला. थोडी गोड असेल, तिळाची पोळी असेल, पुरणपोळी असेल तर ती अर्धी एक्स्ट्रा. पण एक आहार आहे आपला. 1 वाटी डाळ, 1 वाटी भाजी. काल मी वाढत होतो तेव्हा काही माताजी म्हणलं प्रभूजी थोडं कमी द्या, एवढं नाही खाऊ शकत. त्याचा एक आहार येतो. आणि मी नाही प्रसाद आहे घ्या. प्रसाद आहे माहिती आहे, पण काही आहार नावाची गोष्ट असते ना. तर कोणी एवढे ते छोले घेतले, कोणी सेकंड राऊंडला आले, कोणी एक माताजी सर्विंग करत होते, ते किती वेळा तरी आले म्हणा माताजी तिथे ना एक्स्ट्रा स्वीट पाहिजे. ते गोल गोल होते ना छोटे स्वीट, तर काही लोकांनी जास्ती स्वीट खाल्ले. तर तो आपण कसं सांगू तुम्ही जास्ती घेताय, आणि कोणी माणूस आहे त्यांनी स्वीट घेतलंच नाही. तर म्हणून जसं आहार एवढे चपाती, एवढा भात, एवढी डाळ, एवढी भाजी, एवढं स्वीट हा आहार आहे, त्याच्यापेक्षा कमी दिलं तर असमाधानी होतो माणूस, आणि जास्ती दिलं तर त्रास होतो. तर शारीरिक आहाराची एक संख्या आहे आणि ती मिनिमम संख्या आहे. ती संख्या जर नाही खाल्ली मग उपोषण होतं आणि असं वाटतं की आज काय नीट जेवण केलंच नाही म्हणून. तसं श्रील प्रभुपाद आहेत, आपली परिस्थिती बघून म्हणतायत आपले जे काही कलियुगामध्ये अनर्थ आहेत त्या अनर्थाला धरून प्रभुपादांचे गुरु भक्तिसिद्धांत सरस्वती यांनी सांगितलं होतं, जे लोक फक्त एका ठिकाणी बसून साधना करतात ते काही सेवा नाही करत, आणि गृहस्थ आश्रमी पण नाही आहेत, ब्रह्मचारी आहेत, आश्रमात राहतात, त्यांनी फॅमिलीशी काही संबंध नाही ठेवलाय, त्या लोकांना श्रील भक्तिसिद्धांत सरस्वतीने सांगितलं तुम्ही 64 माळा करा. त्यांची सेवा काय आहे? सकाळी 16 माळा, दुपारी 16 माळा, संध्याकाळी 16 माळा, आणि झोपण्याच्या वेळेस पण 16 माळा. का? त्यांची काही अपेक्षा नाही, तू फक्त तुझा शुद्ध हरिनाम कर आणि तुझ्या शुद्ध हरिनामाने हे आश्रम पवित्र होईल. फक्त हरिनाम कर चांगलं. काही ब्रह्मचारी होते, त्यांना सेवा करायची इच्छा होती, ते म्हणायचे की नाही आम्हाला साधना पण करायची आहे पण आम्हाला सेवा पण करायची आहे. भक्तिसिद्धांत सरस्वती त्यांना सांगितलं होतं तुम्ही 32 माळा करायचे आणि सेवा करायचे. आणि काही गृहस्थ आश्रमी होते, त्यांचे शिष्य, ते म्हणायचे आम्ही गृहस्थ आश्रमी आहोत, पत्नी, मुलं, पैसे सगळे हे जबाबदारी आहेत, पण आम्हाला पण भगवंतांची सेवा करायची, तर आम्ही काय करायचं? त्यांना सांगितलं भक्तिसिद्धांत सरस्वतींनी 16 माळा जप करा आणि तुमचं गृहस्थ आश्रम करा. असं 3 वेगवेगळ्या स्तरावर भक्तिसिद्धांत सरस्वतींनी 3 वेगवेगळे नियम ठेवले होते. तर AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आहेत आपले, ते पूर्व आश्रमामध्ये गृहस्थ होते. तर प्रभुपादांनी एका शिष्याला सांगितलं, मी जेव्हा गृहस्थ आश्रमात होतो तेव्हा मी काय करायचो? सकाळी आंघोळ केल्यावर 4 माळा करायचो, त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाच्या पूर्वी 4 माळा करायचो, मग दुपारचं जेवण करायचो, त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावर 4 माळा करायचो, आणि रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करतो तेव्हा 4 माळा करायचो. अशा प्रकारे मी माझ्या जीवनामध्ये माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळ 4 4 4 4 असे मी 16 माळा करायचो. तर जेव्हा प्रभुपादांनी पाश्चात्य देशांमध्ये प्रचार सुरू केला, मग शिष्यांना सांगितलं की आता त्यांच्या गुरु महाराजांचं सारखं केलं त्याने की 64 माळा. तो शिष्य म्हणाला काय काय नीट ऐकू नाही आलं, किती 64? म्हणाला, त्याने उत्तर इम्पॉसिबल, आम्ही रजोगुणी आहोत, आम्ही पाश्चात्य देशामध्ये 64 शक्य नाही. तर प्रभुपाद म्हणाले ठीक आहे. मग काही दिवसांनी प्रभुपादांना लक्षात आलं की कोणी एक माणूस 64 नाही करत आहे, मग आपल्या गुरु महाराजांच्या आज्ञेला पालन करायचं की नाही करायचं. पण गुरु महाराजांच्या आज्ञेला पालन करताना संवेदनशीलता पण पाहिजे,
समोरच्या माणसाची काय तर प्रभुपाद म्हणाले ठीक आहे 64 नाही करू शकत तर 32 करा. काही दिवसांनी हे म्हणाले प्रभुपाद 32 इज ऑल्सो इम्पॉसिबल. मग प्रभुपादांनी 25 म्हटले आणि नंतर म्हणाले 25 तरी करा. मग हे लोक म्हणाले प्रभुपाद 25 इज टू मच. 16 नथिंग लेस दॅन दॅट. मग आता परत 64, 32, 32, 25, 25, 16 ते पण आता हे लोक म्हणाले 16 नाही करू मग 8 नाही म्हणजे 16 याच्यापेक्षा एकही कमी नाही 16 करायला लागते. मग असं करत ते प्रभुपादांच्या मुखातून ते 16 म्हणा बाहेर पडले आहेत. असं नाही की प्रभुपादांनी 16 सांगितले आहेत पण प्रभुपादांनी बघितलं की माझे गुरु महाराज 64 सांगायचे तर कमीत कमी 16 तरी आणि याच्यापेक्षा कमी नाही. तर जेव्हा कोणी श्रेष्ठ व्यक्ती त्याच्या तोंडातून काहीतरी बोलतात तर त्याला एक वजन येतं. आपण पण बोलू 16 तर त्या 16ला काही वजन नाहीये पण कोण बोलले प्रभुपाद बोलले. आणि प्रभुपाद कोण आहेत प्रभुपादांनी या भौतिक जगाच्या वाळवंटामध्ये भक्तीचं वृंदावन फॉरेस्ट तयार केलं. जिथे लोकांना काहीही कळत नव्हतं तिथे त्यांना शुद्ध वैष्णव बनवलं. तर काय शक्ती आहे त्या व्यक्तीच्या हातात. म्हणून प्रभुपादांनी 16 म्हटलं. त्याचं कुठे उपनिषदांमध्ये दिलेलं नाहीये 16 माळा हरे कृष्ण महामंत्राच्या केल्या त्याला भगवद्धाम मिळेल. ते प्रभुपादांच्या श्रीमुखातून एका शुद्ध भक्ताच्या तोंडातून ते 16 माळा निघालाय आणि प्रभुपाद म्हणाले जो 16 माळा करेल 4 नियमांचं पालन करेल त्याला मी भगवद्धामाला घेऊन जाणार. ते प्रभुपादांच्या वाक्याचं वजन आहे त्याच्यामागे. ते कुठेही शास्त्रांमध्ये दिलेलं नाहीये. तर अशा प्रकारे ते 16 माळा आला. म्हणून आपण 16 माळा का करतो आपण त्या संख्यापूर्वक का करतो. शुद्ध भक्तांनी आचार्यांनी आपली अनर्थांची परिस्थिती बघून आणि या कलियुगाची परिस्थिती बघून आपल्याला सांगितलंय जर तू 16 माळा केले जर तू एवढं औषध घेतलंस तर तू बरा होशील. मग आपण म्हणू थोडंसं कमी केलं चालेल का. मग ते म्हणतात की दिवसातून एकदा तरी घ्यायचंय. पण समजा मी अर्ध आज घेतलं आणि अर्ध उद्या सकाळी घेतलं चालेल का. डॉक्टरना चालेल का असं. डॉक्टर म्हणतात हे बघ मी औषध देतोय ना तुझं डोकं लावू नको. मी जसं सांगतोय तसं कर. जेवणाच्या आधीचं औषध ते जेवणाच्या नंतर नाही घेऊ शकत ते आधीच घ्यायला लागतं. तसं प्रभुपाद म्हणाले दिवसातून 16 माळा आणि 4 नियमांचं जर केलं तर मी तुम्हाला भगवद्धामाला घेऊन जाईन. तर ते वैद्य आहेत ना वैद्याच्या तोंडातून जे निघतं ते औषध तसं काम करतं. तर श्रील प्रभुपाद हे आध्यात्मिक वैद्य आहेत. त्यांच्या तोंडातून 16 माळा निघाल्या आहेत म्हणून 16 माळा. जर प्रभुपाद 8 बोलले असेल तर 8. प्रभुपाद जर 32 म्हणाले असेल तर 32. पण प्रभुपादने 16 म्हटले म्हणून आपण वाचलो. अरे बोल झालं. आता हे शेवटचं आहे त्याच्यानंतर क्विज. हा म्हणून म्हणतोय मी मग नाही करायला पाहिजे आपण. आहे ना सो आपण इथे थांबूया आणि क्विजचं काय मग प्रभूजी सांगतील. कदाचित क्विज चेकआउट करून आल्यानंतर सर्वांनी आपापल्या रूमवर जायचंय लगेच पॅक करून